चला, ज्याप्रमाणे ग्रुप करायला सांगितले त्याप्रमाणे आपण उभं राहायचंय. आणि नक्कीच या स्पर्धेला आपल्याला ज्याच्या माध्यमातून सहकार्य लाभलं ते कांजूरमार्ग पोलीस स्टेशनचे आभार या ठिकाणी आपण नक्कीच मानतोय. केसीसी संघ आणि जय 11 आणि स्वराज्य कबड्डी आणि सत्यम क्रीडा मंडळ ज्यांनी हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि सहकार्य केलं त्या चारही संघाचा आपण या ठिकाणी आभार मानतोय. त्यानंतर रायझिंग स्टार मित्र मंडळ, उत्सव मित्र मंडळ, जीपी बॉईज पंच म्हणून चला, पहिल्यांदा आपण आजच्या या स्पर्धेसाठी 2 दिवसासाठी आपल्याला जे पंच लाभले होते त्या तिन्ही पंचांना विनंती आहे. पद्मान प्रभू सर, मिलिंद पाचारणे सर, लवकरात लवकर यायचंय. हा पहिला बहुमान सन्मान आपला केला जातोय. पद्मान प्रभू सर, बाबू सर आणि प्रभू तसेच मिलिंद पाचारणे सर यांचा हा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅथ्यू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मिलिंद पाचारणे सरांचा बहुमान सन्मान. आणि मिलिंद पाचारणे म्हणजेच मन्या असं ओळखलं जातं, जुने दांडे अष्टपैलू गोलंदाज मिलिंदजी पाचारणे. पद्मनाभ प्रभू सर, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर यायचंय. ही संकल्पना तुमच्या माध्यमातून साई गणेश मित्र मंडळाच्या संकल्पनेने साकारली आणि गोड संकल्पना यशस्वी करण्यामध्ये तुमचा मोठा सहभाग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पद्मनाभ प्रभू सरांसाठी. तिसरे पंच म्हणून या ठिकाणी नामांकित केलं जाते बाबू यांचे दुसरे बंधू प्रभू सर. नक्कीच त्यांचा सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी उल्लेख करतोय. त्यानंतर नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या आमच्या घरापर्यंत 252 दिशामध्ये आपण साई गणेश मित्र मंडळाचं हे दोस्ती चषक घर बसल्या क्रीडा रसिकांनी बघितलं. ते SSSचे शैलेशजी पाटील यांचा बहुमान सन्मान केला जातोय. शैलेश पाटील, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. शैलेशजी पाटील, चला चला, दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे स्टेजच्या जवळ यायचंय. पारितोषिक या ठिकाणी आपण करतोय. संपूर्ण कॅमेरामन टीम, तंत्रज्ञ जे कोणी आहेत त्यांनी सुद्धा एकत्र यायचं. विराज, चला लवकरात लवकर या. इतर टीम जी आहे शैलेश पाटील यांचा बहुमान सन्मान. यानंतर उत्कृष्ट डेकोरेशन आणि आमचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आणि साऊंड सिस्टम आले आमचे गणेशजी साळकर. जयेश यांच्या शुभ हस्ते गणेश साळकर यांचा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिजित मयेकर यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे अंकुर हॉस्पिटलचे आमचे रहिवासी, पितृकुवा मिराशी नगर मधील रहिवासी आणि नक्कीच हा बहुमान सन्मान बाबूरावजी डोंगरे यांचा सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रशांत डोंगरे यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. आणि तुमचे आमचे सर्वांचे फोटो ज्यांनी सुरेख काढले आपण नंतर पाहणार आहोत ते असे आमचे फोटोग्राफर आकाश पाटील. आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. लवकर यायचं, कॅमेरा घ्या, त्याचा कॅमेरा घ्या लवकर. दुसरं कोणीतरी कॅमेरा घ्या. आकाश पाटील यांचा बहुमान सन्मान. त्यानंतर आज 2 दिवस ज्यांचा गोड आवाज स्थानिक सूत्रसंचालक पंकजी इंदप, आपण पुढे यायचंय. आपला सुद्धा बहुमान सन्मान. त्यानंतर दुसरे समालोचक विशाल यांचा सुद्धा बहुमान सन्मान. शैलेश यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय.
त्यानंतर आपण करत आहोत संतोष सरांचं. धन्यवाद, तुमचा गोड आवाज आमच्यापर्यंत हा 2 दिवस पोहोचवता त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी आशिष दादाला विनंती करतो, त्यांनी आपला सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद आपले. 2 दिवस आपला गोड आवाज या पूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून व कांजूर मांडूमध्ये सर्व जनतेला आपला आवाज पोचलेला. आपले खूप खूप आभार. यानंतर इन फ्रंट प्री स्कूल प्रिन्सिपल विनायकजी पांढरे यांचा सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. दादा यांना विनंती राहील. आणि त्यांच्या शाळेमध्ये आपण लॉट उडवलाय, हे फार महत्वाचं होतं. विनयजी पांढरे यांचा बहुमान सन्मान. आणि त्यानंतर उत्कृष्ट बॅनर जे आपण पाहतोय आणि ते बॅनर बनवण्याचं काम ज्यांनी बनवलं ते प्रमोद मोरे, आपला सुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातोय. लवकरात लवकर यायचंय. आकाशजी खरात यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बहुमान सन्मान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर बॉलच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य ज्यांनी केलं अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे संजयजी पै यांचा सुद्धा बहुमान सन्मान केला जातो. संजयजी पै, पै साहेब दोन मिनिटं पै साहेब प्लीज या, प्लीज या. कालपासून आम्ही आवर्जून आपल्याला व्यासपीठावर बोलतो. जोरदार टाळ्या संजयजी पै यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कांजूरमधील आवडतं व्यक्तिमत्व आणि ज्यांना क्रिकेट आवडतं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे संजयजी पै. कांजूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून संघ मालक म्हणून कामगिरी बजावणारे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि ज्यांचा सक्रिय सहभाग असं एकच व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे नवनाथ. सर्वांनी एकत्र या नवनाथांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. नाही तुझा हा मोठा बहुमान आहे. सर्व कमिटी मेंबर जोरदार टाळ्या नवनाथसाठी झाल्या पाहिजेत. आणि खरंच नवनाथ साहेबांसाठी मोठी मेहनत घेतली आहे. 1 लाख मोलाची पारितोषिक असलेली ही संकल्पना साकारण्यासाठी पडद्यामागचे कलाकार असतात आणि नवनाथ यांचं खरखर आभार. आता वळूया इंटर कांजूर मधील उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी अंतिम फेरीमधील सामनावीर इंटर कांजूर आणि ठरतोय ओमकार. विनायक यांना विनंती राहील. ओमकार यांना दिला जात आहे सामनावीराचा पुरस्कार. गणेश तू तरी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह रेकॉर्डिंग केली पाहिजे. यानंतर उमेश यांना विनंती राहील. उमेश पाटील आपण थोडंसं पुढे यायचंय. चला लवकरात लवकर उमेशजी पाटील. उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे अनिकेत उर्फ बाबू. लवकरात लवकर यायचंय. विलंब झाला, ट्रेन जातील म्हणून घाई करतोय. फटाफट लवकर लवकर ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यांनी यायचंय. उमेश पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते अनिकेत उर्फ बाबू. चला या लवकर. संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर वर यायचं स्टेजवर. कोणी आहे का? बाबू चला नेक्स्ट या लवकर. येले अनिकेतसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत.
यानंतर आशिष यांना विनंती राहील आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आहे ज्यांनी 43 धावा केल्या ओमकार. सुरेख बॅटिंग उत्कृष्ट फलंदाज आशिष यांच्या शुभ हस्ते सहस्त्रबुधे ज्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक बऱ्याच वेळा लावलं, दिलं फक्त एकदाच. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जीपी बॉईज यांच्या माध्यमातून जॉली फ्रेंड संघ. चला लवकरात लवकर यायचंय. रोख पारितोषिक 7,000 आणि आकर्षक करंडक. जीपी बॉईज लवकर लवकर या प्लीज, लवकर. चला सावंत लवकर लवकर प्लीज. जॉली फ्रेंड संघ विलंब लावू नका. बाहेरून आलेले संघ आहे, त्यांना ट्रेन चुकतील याची काळजी घ्या. अर्धे खाली बसा, अर्धे खाली बसा. एक आकर्षक पारितोषिक आहे, फक्त नामांकन आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषिकेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पारितोषिक जरी नसलं, नामांकन फक्त आहे. यानंतर प्रथम पारितोषिक उत्सव बॉईज, आपण थोडंसं पुढे यायचंय. V1 संघ, संपूर्ण संघ लवकरात लवकर यायचंय. उत्सव बॉईज चला. V1 चला. पंकज पाटील आणि टीम लवकर लवकर. चला लंका, पंकज पाटील, शंकर. यानंतर आउटर संघ आणि सेशन वाईज या संघामधून शेवटच्या सामन्यामधील सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी प्रशांत यांना विनंती करतोय. प्रशांतजी डोंगरे, आपण पुढे यायचंय. आणि उत्कृष्ट नक्कीच नक्कीच सामनावीराचा पुरस्कार देत आहे बंटी यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बंटीसाठी. प्रशांत डोंगरे यांना विनंती राहील, सामनावीराचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. थोडंसं पुढे या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देण्यासाठी मी भगवान यांना विनंती करतो, आपण थोडंसं पुढे यायचं आहे. आणि ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण, तुमच्याकडे नाव यायला पाहिजे. चुकीची दुरुस्ती. आकाश यांना दिलं जात आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक. आकाश. चला लवकरात लवकर यायचं आकाश. जॉर्ज 11 संघ चला घाई करायची आहे, तुमच्यात लास्ट लोकल जातील म्हणून आम्ही फटाफट लवकरात लवकर करतोय. भगवान यांना विनंती, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ आहे जॉर्ज 11. आकाश. यानंतर
उत्कृष्ट गोलंदाज कोण? एकच नाव, बंटीदा. आणि नितेश यांना विनंती राहील उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी. नितेश यांना विनंती करतोय. रॉयल फ्रेंड्स, चला यावरती. उत्कृष्ट गोलंदाज नितेश यांना विनंती, त्यांच्या शुभ हस्ते. यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी मी सुनील यांना विनंती करतो, आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. आणि उत्कृष्ट बॅट्समन कोण? एकच नाव, जॉर्ज 11चा रोहन चिल्ले. चला लवकर यायचंय रोहन. शेवटचं आणि महत्वाचं पारितोषिक आहे मालिकावीर. आणि विनय यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातोय. कोण असेल? एकच नाव, तुषार आमचा हुशार मंडलिक. LCD साई गणेश मित्र मंडळ मालिकावीर. आणि बाहुबली गदा ही विक्रोळीमध्ये चमकली पाहिजे. दोन शब्द बोलायचे आहेत, लेट ट्रेन जात आहेत. दोन शब्द नक्कीच बोलले पाहिजे. नेमका टीव्ही कुठे ठेवणार आणि गदा कुठे ठेवणार, काय सांगशील? मंडलिक दोन शब्द नक्कीच बोलले पाहिजेत. शांत शांत. पाठीराखे मगाशी मी सांगितलं टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे मंडलिकचं, जोरदार टाळ्या. नक्कीच अपेक्षित आहे. पहिल्यांदाच टाकलेली एंट्री आणि पद्मन प्रभूच्या माध्यमातून ही संकल्पना साकारताना तुला आनंद तर नक्कीच झाला आणि लकी ड्रॉ लागलाय. शेवटची एंट्री तुमची झाली, काय आनंद व्यक्त करशील अंतिम विजेता झाल्याबद्दल? खूप खुश आहे. माझा फर्स्ट टाइम आहे एवढा मोठा प्राइज भेटणं. सर्वात पहिलं तर मी हे जे ऑर्गनायझेशन जे केलं आहे ज्यांनी, त्यांना मी खूप थँक्यू बोलू इच्छितो. कारण काय काल माझी जरा तब्येत डाऊन होती. लोक फक्त ऑर्गनाईज करतात, स्पॉन्सरशिप येते जाते, पैसा कमवतात. पण माझी हेल्थ जेव्हा अनकॉन्शियस झाली त्यांनी जरा मला जास्त हेल्प आउट केला. त्यासाठी मी पहिलं ऑर्गनायझेशन कमिटीचा खूप पहिला आभार करू इच्छितो. नंतर जॉर्ज 11 कल्याण पूर्ण टीमकडे मी माझ्यातर्फे एक माफीनामा. खरंच चुकी झाली आमच्या थोडा सपोर्टिंग स्टाफकडून. जे काय बोलले त्याच्यासाठी म्हणजे फारसं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे थोडं बॉलरचं पण मन विचलित होतं. खूप सॉरी बोलतो. आणि आमच्या टीमबद्दल तर काय फार सांगू इच्छितो म्हणजे निरंजन पाटीलचा मला पूर्ण सपोर्ट असतो आणि विक्की तुपे, तर त्यांच्यामुळेच आज मी इकडे स्टेजवर जे काय. थँक्यू. एक मिनिट तुला नक्कीच सांगेन, हा चषक आमचा आहे दोस्ती चषक. रोहन चिल्ले आपण स्टेजवर यायचंय, शेक हँड नक्कीच झाला पाहिजे आणि दोस्ती चषकाच्या माध्यमातून ही दोस्ती कायम टिकली पाहिजे. कुठलेही मतभेद असतील ते विसरायचे आहेत आणि पूर्ण संघ आपण घेऊन यायचा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा दिले जाईल. पहिल्यांदा शेक हँड करायचं दोन्ही संघ नायक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी. हम सब एक आहे आणि सातत्याने ग्राउंड मध्ये आपण एकमेकांच्या समोर भेटणार आहोत. क्रिकेट आपलं माध्यम असलं तरी ठसन असलीच पाहिजेत. थँक्यू. रोहन चिल्ले अवश्यच थांबायचं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आहे 50,000 आणि बाबूराव डोंगरे साहेब यांना विनंती राहील बाकीच्यांनी सर्व खाली बसायचं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बाहुबली चषक आणि 50,000 रोख. चला या लवकर बाकी सर्व खेळाडू प्लीज हरी अप. लवकरात लवकर यायचं प्लीज हरी अप, प्लीज हरी अप. बाबू सर या ना तुम्ही पण. नाही नक्की सर या या प्लीज. आणि जोरात आवाज द्यायचा आहे. बोला गणपती बाप्पा. नक्कीच संघाचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे.
जॉर्ज 11 संघ, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रोहन, हा फोटो फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे झळकला पाहिजे. थँक्यू थँक्यू. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे आणि संपूर्ण टीम जी आयोजक कमिटी टीम आहे त्यांच्या माध्यमातून बाहुबली चषक आणि 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक लखपती होतोय संघ. कोणता संघ? तुमच्याकडनं आवाज यायला पाहिजे, जोरदार आवाज. विक्रोळीचा येस, रॉयल फ्रेंड संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण संघासाठी. बाकीचे सर्व खाली बसा. चेक हातात घ्या, चेक हातात घ्या. बोला गणपती बाप्पा. चेक वर घ्या, चेक वर घ्या. रोहन, निरंजन व्यतिरिक्त मराठी कोण चांगलं बोलतं? नक्कीच निरंजन संघ कर्णधार. 2 शब्द रोहन. नक्कीच रोहन. येस येस. या या. कशी वाटली संकल्पना आणि शेवटच्या क्षणी घेतलेली एंट्री? आणि एंट्री लकी ठरली आहे. पद्मान प्रभूचे आभार तर मानलेस, काय सांगशील संपूर्ण आयोजनाबद्दल आणि तुम्ही सहज विजय कसा संपादन केला त्याबद्दल? खरं बोलायला गेलं तर ही टुर्नामेंट खूपच चांगली ऑर्गनायझेशन होतं. म्हणजे अशी टुर्नामेंट खूप रेअरली होतात, वर्षातून एकदा होतात. आणि ज्या प्रकारे या ऑर्गनायझर आहेत, खूप चांगली विकेट वगैरे खूप छान होती. त्यांचं मॅनेजमेंट खूप छान होतं, प्रत्येक गोष्टी खूप छान होते. इव्हन टाईम मॅनेजमेंट पण खूप छान होता. आणि सर यांचं बोलायला गेलं तर मागची पण आम्हाला घाटकोपरला एंट्री दिली तेव्हा आम्ही जिंकलो त्यांच्या टुर्नामेंटला. आणि ही पण ते लकी आहेत आमच्यासाठी खूप. लास्ट 2 टुर्नामेंट आम्ही लागोपाठ जिंकलो त्यांच्या एंट्रीचे दिले त्या थँक्स त्यांना भरपूर. थँक्यू थँक्यू. तुमच्या क्रिकेट वाटसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. असेच पुढच्या पर्वामध्ये याच ठिकाणी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आणि लाख मोलाची रक्कम आपण घेऊन जायची आहे. कॅश पारितोषिक आहे. दोस्ती चषकाचा मानकरी ठरतो आहे रॉयल विक्रोळी संघ. कॅश प्राइस 1 लाख रुपये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. हार्डली कॉंग्रॅट्स. तुमच्या क्रिकेट वाटसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी हा कोणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल दीपू वर यायचंय. हा वाढदिवस आहे दीपूचा आणि हा वाढदिवस नक्कीच साजरा केला जाईल. आणि नक्की डोंगरे साहेब या ठिकाणी 2 शब्द नक्की संबोधत आहेत. हॅलो हॅलो. साई गणेश मित्रमंडळाचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो. कारण उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. झाले बहु होतीलही बहु, परंतु ह्या समाहा यासारखा उत्सव, मी या कार्यक्रमाला उत्सव म्हणेल. कारण ह्या कार्यक्रमाचं आयोजन या पद्धतीनं झालं. तिनं सर्व मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. त्या ऋणानुबंधांची दोस्ती चषक जो आहे तो ही दोस्ती तुटायची नाही. आणि मी स्वर्गीय प्रशांत पवार आणि स्वर्गीय संदीप मोरे यांच्याबाबत इतकंच म्हणेन, यांनी ज्या पद्धतीनं आपल्यामधून जाताना ज्या स्मृती आपणामध्ये ठेवून गेले त्या स्मृतींना आम्ही उजाळा देतो आणि त्यांना मानवंदना देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डोंगरे साहेब. आणि या ठिकाणी बंटीचा वाढदिवस साजरा होऊन नंतरच हा समारोप संपला असं मी जाहीर करतो. दीपू लवकरात लवकर यायचंय स्टेजवर. आला का? चला. आणि माईक या ठिकाणी सुपूर्द करतो. विशाल यांचा आभार, पंकज इंदप यांचा आभार. चुकून माकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुढच्या पर्वामध्ये पुन्हा एकदा भेटूया. पुढच्या वर्षी